माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री. मी रम्मी खेळ खेळत नव्हतो. यूट्यूब उघडत असताना रम्मीची ॲड आली. विरोधकांना कशावरही राजकारण सुचते. मी रम्मी खेळ खेळत नव्हतो. व्हिडिओ स्किप करत होतो. विरोधकांना टीका करणे हा एकच पर्याय उरला आहे. संजय राऊत यांनी काय दावा केला हे त्यांनाच माहिती. डॅश न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक. अपुरा आहे, त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने रमी खेळत आहे अशी आपल्यावर आता टीका नाही, अजिबात नाही. कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत. तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो. पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता. परंतु त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन, तो गेम. तो गेम मी स्किप करतो. स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल. संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखं काही वाटत नाही. त्यात काय आज हा चोरी काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकडं पाप केलेलं आहे, असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये. मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येत नाही का? तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूबला जा बरं तुम्ही. तुम्हाला जंगली रमी जाहिरात येत नाही का? जंगली रम्या जाहिरात येतात, गाण्याच्या जाहिराती येतात, कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार्य आहे. ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना. कुठल्या गोष्टीचं भांडवल कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे. उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते, दुसरं काही नाहीये. ज्याने काढला असेल काढू दे ना. काढणं तू दुमत नाही. काढला असेल तर काढू दे, काही दुमत नाही. परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि ते त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता. तो गेम मी स्काईप करत होतो. स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काय सांगता येत नाही. तेवढंच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे. त्या 100% त्यांना काय दुसरं मला सांगा. आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकरी संदर्भात एक तरी प्रश्न आहे का? शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे, आम्हाला नाही का? अहो, आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरणं तयार करतो, नव्या प्रकारचे आदेश देतो. इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं? त्यांनी रिकामी उद्योग का दिसतात? यात काय अर्थ आहे याच्यामध्ये? हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्याच्याने काय होत नाही. अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्याच्या याला बळी पडणार नाही ही मला कल्पना आहे. आपण काय माहिती मला फार इंटरेस्ट वाटत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार असले कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये. त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं. अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते. मीडियाने एवढं महत्व का द्यावं? असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे? एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे? संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे. ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट, त्यांच्या नावावर त्यांना माहिती असेल. ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल, मला नाही सांगता येणार. सर, हिंदी में मुझे चाहिए 1 मिनट में की आपका एक विचारल्याशिवाय काय काम करता येत नाही. त्यामुळे अजिबात नाही. खोटा आरोप आहे. अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे. विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते. त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलंय की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं, त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो. त्यामुळे असं काही काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे. मिटवला ज्यांनी, फुलवला ज्यांनी, दिलदार आपल्या नेत्याचं नाव माणिकराव. म्हणतात ज्यांना भन्नाट ह्यांचा, दमदार आपल्या नेत्याचं नाव माणिकराव.